मित्रांनो, आजची माहिती राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. कारण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ची अंमलबजावणी आता प्रत्यक्ष सुरू झाली आहे आणि अनेक बँकांनी पात्र शेतकऱ्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. जर तुम्हालाही बँकेकडून मेसेज आला असेल किंवा कागदपत्रे जमा करण्यास सांगितले असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, सध्या अनेक शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, मी या योजनेसाठी पात्र आहे का? आणि नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या 50,000 रुपयांच्या प्रोत्साहन अनुदानाचा लाभ नेमका कोणाला मिळणार? चला अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. या योजनेनुसार 2022-23, 2023-24 आणि 2024-25 या आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही 2 वर्षात पीक कर्ज घेऊन त्याची नियमित परतफेड केलेले शेतकरी पात्र ठरू शकतात. मात्र इथे एक महत्त्वाची अट आहे. जर तुम्ही त्यानंतर म्हणजेच 2025-26 मध्ये पुन्हा अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतले असेल तर त्या कर्जाची वेळेत परतफेड करणे आवश्यक राहणार आहे. कर्जाची परतफेड पूर्ण झाल्यानंतरच 50,000 रुपयांच्या प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळू शकतो. आता समजा एखाद्या शेतकऱ्याने 2022-23 आणि 2023-24 या 2 वर्षात कर्ज वेळेवर फेडले आणि त्यानंतर नवीन कर्ज घेतलेच नाही, तर असा शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरू शकतो. पण जर पुढे पुन्हा कर्ज घेतले असेल तर तेही नियोजित मुदतीत फेडणे आवश्यक आहे. मित्रांनो, आणखी एक महत्त्वाची माहिती. सध्या अनेक बँकांकडून शेतकऱ्यांना आधार पडताळणी, फार्मर आयडी तसेच इतर आवश्यक कागदपत्रे जमा करण्याबाबत सूचना दिल्या जात आहेत. म्हणून जर तुमच्याकडे अजूनही आवश्यक कागदपत्रे अपूर्ण असतील तर शक्य तितक्या लवकर तुमच्या बँकेच्या शाखेशी संपर्क साधा. शेवटी कोणतीही अफवा किंवा अपूर्ण माहितीवर विश्वास ठेवू नका. अधिकृत माहिती आणि बँकेकडून मिळालेल्या सूचनांनुसारच पुढील प्रक्रिया पूर्ण करा. अशाच विश्वासार्ह, सोप्या भाषेतील आणि महत्त्वाच्या सरकारी योजना अपडेटसाठी माझी योजनासोबत नक्की जोडलेले रहा. पुन्हा भेटूया एका नव्या आणि उपयुक्त माहितीसह. धन्यवाद.